क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज की जय हो। नमः पार्वती पते। हर हर महादेव। जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। महाराष्ट्र में फिर से, महाराष्ट्र में फिर से भगवान जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। महाराष्ट्र में फिर से भगवान लहराएंगे, भगवान लहराएंगे। भगवान है चोला जिनका और राम की बात करें संभाजी राजे का लहराएंगे, भगवान लहराएंगे। काय समजते? सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। टाळ्यांच्या गजरात आपण एकदा सर्वांनी सर्व कलाकारांचे आभार मानूया। अगदी थोड्याच वेळात आपण मुख्य मंचावरती मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। मंडळी, भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांच्या शपथविधी समारंभाला राज्याच्या सर्व जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून, खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाचं महाराष्ट्र शासनाच्या राज्य शिष्टाचार विभागाच्या वतीने मी मानसी सोनटक्के पुन्हा एकदा स्वागत करते। बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम, जय श्रीराम। मंडळी, आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे तशीच साधू संतांची देखील भूमी आहे। साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा अशी आपल्याकडे एक म्हण आहे। आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ इथे या शपथविधी सोहळ्याला आशीर्वाद द्यायला जमलेले आहेत। विविध क्षेत्रातील दिग्गज गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होणार आहोत। देशाचे विशिष्ट आणि अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती उपस्थित आहेत। कोण कोण आहेत ते मी सांगते। श्रीयुत राजनाथ सिंह जी माननीय केंद्रीय रक्षा मंत्री, श्री अमित शाह जी माननीय केंद्रीय गृह मंत्री, श्रीयुत चंद्रबाबू नायडू जी माननीय मुख्यमंत्री आंध्र प्रदेश, श्रीयुत नीतीश कुमार जी माननीय मुख्यमंत्री बिहार, श्रीयुत जगत प्रकाश नड्डा जी राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तथा माननीय केंद्रीय मंत्री, श्रीयुत नितिन गडकरी जी माननीय केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक तथा राजमार्ग, श्रीयुत हरिभाऊ बागड़े जी माननीय राज्यपाल राजस्थान, श्रीयुत शिवराज सिंह चौहान जी माननीय केंद्रीय कृषि मंत्री, श्रीयुत योगी आदित्यनाथ जी माननीय मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, श्रीयुत रामदास आठवले जी माननीय केंद्रीय राज्य मंत्री, श्रीमती निर्मला सीतारामन जी माननीय केंद्रीय अर्थमंत्री, श्रीयुत पीयूष गोयल जी माननीय केंद्रीय वाणिज्य तथा उद्योग मंत्री, डॉक्टर सुब्रमण्यम जयशंकर जी माननीय केंद्रीय मंत्री विदेश मंत्रालय, श्रीयुत भूपेंद्र यादव जी माननीय केंद्रीय मंत्री पर्यावरण वन तथा हवामान बदल, श्रीयुत अश्वनी वैष्णव जी माननीय केंद्रीय मंत्री इलेक्ट्रॉनिक्स तथा माहिती तंत्रज्ञान, महाराष्ट्राचे पदनियुक्त
मंडळी, आपली पवित्र पावन महाराष्ट्र भूमी ही जशी वीर योद्ध्यांची भूमी आहे, तशी साधू संतांची देखील भूमी आहे. साधू संत येती घरा, तोच दिवाळी दसरा, अशी आपल्याकडे एक म्हण आहे. आज देशाच्या विविध भागातून ज्येष्ठ श्रेष्ठ साधू संत महंत शिरोमणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय श्री देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांना शुभाशीर्वाद द्यायला जमलेले आहेत. विविध क्षेत्रातील दिग्गज, गणमान्य कलाकार, क्रीडापटू, प्रतिष्ठित उद्योगपती आणि आपण सर्व या ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत. बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत. आता जी मंडळी नुकतीच या मैदानात ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्याकरता सूचना. कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत आणि तदनंतर लगेचच राज्यगीताने होईल. An equally joyous occasion of the swearing in ceremony of the CM designate of Maharashtra, Shri Devendra Saritatai Gangadhar Rao Fadnavis. The program will commence with the national anthem, followed immediately by the state song. The program will also conclude with the national anthem played by the police band. You all are requested to kindly rise in honor at that time. Ladies and gentlemen, we are all awaiting the arrival of our beloved Honorable Prime Minister of India, Shri Narendra Modi ji. हा संपूर्ण सोहळा दिसतोय. यांच्या हार्दिक स्वागत आहे. आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीत साठी उभा राहावे. राज्यगीत होईल. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीती नभा तुझी मुळी कडकडणाऱ्या नभा, अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरी तुला नाद गुंजला महाराज.
कोरली अभिमानाची लेणी ओलानी मनगटे खेळती खेळ जीव घेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला विठ्ठलाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही रक्तदानी महाराष्ट्र माझा जय महाराष्ट्र माझा जयचा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा. माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी
व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देते.
सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. झळकली